अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या 2026च्या सर्वसाधारण सभेत राहुलदादा पाटील यांनी केलेली शिस्तबद्ध आणि कठोर भाषण या व्हिडिओत पाहायला मिळते। पुणे, मुंबई, ठाणे, रायगड विभागातील बैलगाडा मालक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत राहुलदादा पाटील यांनी संघटनेचे महत्त्व आणि शिस्तीचं महत्त्व अधोरेखित केलं। त्यांच्या मते बैलगाडा क्षेत्र अस्तित्वात आहे ते फक्त संघटनेमुळे, त्यामुळे संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। भाषणात त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, जर संघटनेचा एखादी पदाधिकारी चुकला तर त्याला काय शिक्षा असली पाहिजे। त्यांनी स्वतःच उत्तर देऊन सांगितलं की अशा पदाधिकाऱ्यावर तातडीने 5,000 रुपयाचा दंड लावला जाईल। हा निर्णय संघटनेत शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राहुलदादा पाटील यांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपचा संदर्भही स्पष्ट केला। ते म्हणाले की कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीत आणि त्यामुळे त्या ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चेला ते उत्तर देऊ शकत नाहीत। संघटनेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी या सभेच्या माध्यमातून सांगितल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेपेक्षा प्रत्यक्ष सभेत निर्णय घेणं आणि जबाबदारी निश्चित करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। राहुलदादा पाटील यांना 1001 सरकार म्हणून ओळखलं जातं आणि ते बैलगाडा मालकांच्या हक्कासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेतात। या भाषणात त्यांनी गंभीर आणि तीव्रवाणीनं सूर दिसून येतो। त्यांच्या मते संघटना मजबूत असेल तर बैलगाडा शर्यतीची परंपरा टिकू शकेल, त्यामुळे नियम मोडणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। या व्हिडिओने बैलगाडा संघटनेच्या अंतर्गत कारभारावर आणि शक्तीवर प्रभावाने चर्चा सुरू केली। बैलगाडा शर्यतप्रेमी आणि संघटनेच्या सदस्यांसाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे की संघटनेने कोणत्याही प्रकारची ढिलाई खपवून घेतली जाणार नाही। राहुलदादा पाटील यांच्या या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी या कठोर नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत।